रांजणगाव शेनपुंजीमध्ये 4 दिवस पेटलेला लढा अखेर जिंकला। 4 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आज अधिकृत लेखी हमी मिळाल्यानंतर मागे घेण्यात आले। फक्त बसून घोषणा केल्या म्हणून नाही, या आंदोलनामागे गावकऱ्यांची जिद्द, महिलांची एकजूट आणि कार्यकर्त्यांची सातत्याने केलेली जीवघेणी धडपड यामुळे प्रशासनाला अखेर झुकावं लागलं। तहसीलदार साहेब, ग्रामविकास अधिकारी गणेश धनवाई, सुभाष सोनवणे, नितीन शेजवळ, शिवाजी गायकवाड, कडू भाऊ आणि इतर अनेक सहकाऱ्यांनी मैदानात उतरून प्रचंड ताकद लावली। या सामूहिक दबावामुळे हा प्रश्न थेट नागपूरपर्यंत पोहोचला आणि तेच चित्र पलटणारा टर्निंग पॉइंट ठरला। गावातील पुढाऱ्यांनी दिलेल्या जोरबंद पाठिंब्यामुळे अखेर प्रशासनाने मान्य केले आहे की हा रस्ता पुढील 2 ते 3 महिन्यात पूर्ण केला जाईल। ही जिद्दीची लढाई होती आणि जिद्द जिंकली। गाव ठाम राहिलं म्हणूनच आश्वासन कागदावर उतरलं। आजचा दिवस फक्त समाधानाचा नाही, तर हे सिद्ध करणार आहे की एकजुटीने लावलेला आवाज कधीच वाया जात नाही। न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी MIDC मध्ये रांजणगाव शेनपुंजीचे 4 दिवसापासून उपोषण चालू आहे। त्या उपोषणाला स्वतःचा घराचा विचार न करता थंडी गाऱ्यात या ठिकाणी उपोषणाला बसलेले डॉक्टर श्याम शेळके यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। भाऊ, तुम्हाला एवढी शक्ती कस काय आली? लोक थंडीत जायचं असलं तर गोधडी घेऊन जातात, झोपायचं असलं गोधडी घेऊन जातात। तुम्ही या ठिकाणी 4 दिवस एवढ्या गोरगरीब जनतेसाठी तुम्ही उपोषणाला बसलात, यामागचं आपली प्रतिक्रिया काय हवी याविषयी आपली? मी सुद्धा या परिसरात राहतो। गेल्या कित्येक वर्षापासून नागरिकांना होणारा त्रास मी स्वतः भोगलेला आहे, मी डोळ्यांनी पाहिलेला आहे। आणि त्या लोकांच्या त्रासासाठी मला आपोआप हे सगळं करायचं सुचलं। आमची सगळी मंडळींनी सहकार्य केलं। आमचे 4 माझ्यासोबतचे सहकारी होते, शिवाजी गायकवाड, प्रवीण साबळे, कडू साहेब, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर जमदाडे आणि गणेश सोनवणे, असे 5 सहकाऱ्यांनी भरपूर साथ दिली। आमचा हा लढा 6व्या महिन्यात चालू झाला, 24 तारखेपासून ते आज आमच्या या लढ्याला पूर्ण आम्हाला यश मिळालं। आता आज पत्रक भेटलं मंजुरीचं आणि लवकरच उद्याच्याला काम चालू, उद्या टेंडर फ्लॅश होऊन महिन्याभरात काम चालू होईल असं आश्वासन मिळालेलं आहे। आणि सगळ्यात जास्त महिला मंडळाचे सुद्धा आभार। त्यांची जी उमेद होती त्या यायच्या, त्यामार्फत आणखीन शक्ती मिळत होती। या पद्धतीने आमचं आमरण उपोषण पार पडलेलं आहे। आज तुमच्या बरोबर तुमच्या घरच्यांनी 5 दिवसापासून उपोषण केलं, याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे? माझ्यापेक्षा 1 दिवस आधी तिने उपाशी राहायला चालू केलं, मी बसू नये म्हणून। ते अजून पण तिने सोडलेलं नाही। आज पण गुरुवारचा उपवास आहे, निरंकार आहे। घरच्यांनी सगळे 2 मुलं, 1 मिसेस, आमच्या पूर्ण घराचं उपोषण झालेलं आहे यावेळेला। आणि त्यांची मनापासून माफी मागतो, माझ्यामुळं भरपूर त्रास झालेला आहे त्यांना। आज जे अधिकारी आले होते त्यांनी किती वेळात रोड होईल किंवा किती दिवसात रोड होईल सांगितलं आपल्याला? आता उद्या ते किंवा परवा टेंडर निघणार आहे, टेंडर फ्लॅश होणार आहे। आणि टेंडर फ्लॅश झाल्यानंतर ना त्याच्यात ती जी टेंडरची प्रोसेस असती, 1 महिन्याच्या आत त्यांचं टेंडर, ज्याचं कमीत कमी टेंडर असेल त्यांना पास होऊन रस्त्याचं काम लगेच 1 ते 1.5 महिन्याच्या आत चालू करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। या उपोषणाला आपल्या सर्वात जास्त लाडक्या बहिणी आपल्या उपोषणाला ठामपणे पाठिंबा होता, याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, होतं ना, लाडक्या बहिणींनी खूप साथ दिली। लाडक्या बहिणींमुळे हे आमरण उपोषण पार पडलं। आमरण उपोषण मी केलं पण ताकद लाडक्या बहिणी देत होत्या याला। आपण पाहत होता अत्याचाराचा प्रतिकार, नवन्यूज, मी छत्रपती संभाजीनगर, अक्षय डोले।